अपार आय डी अपडेट करणं काही वेळा कठीण होऊ शकतं, पण काळजी करू नका. आज आपण पाहणार आहोत की अपार आय डी कसा अपडेट करायचा, आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. परीक्षा फॉर्म भरणे आपल्याला सोपं वाटतं, पण अपार आय डी हा काही वेळेस अडचणीचा विषय होऊ शकतो. तुम्ही आधी अपार आय डी अपडेट केलाय का, किंवा केला असेल तर चुकीचा केलाय का? जर असं काही घडलं असेल तर तुमचं ते अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. पण चिंता करू नका, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे, आणि तेही तुमचा एक सुद्धा क्षण वाया न घालवता. तर चला पाहूयात आपला अपार आय डी परीक्षा फॉर्ममध्ये कसा अपडेट करायचा. बघा मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करता, त्यावेळेस तुम्हाला प्लीज अपडेट अपार आय डी टू फिल एक्झाम फॉर्म असं ज्यावेळेस एरर येतो, त्यावेळेस नेमकं काय करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याकरता आपण या ठिकाणी लॉग इन करून चेक करूया. सगळ्यात प्रथम आपण आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होमपेजला जाऊया. तिथे एक्झाम सेक्शनमध्ये क्लिक करू. त्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या टॅबमध्ये आपण जाणार आहोत, आणि स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन त्यामध्ये तुम्हाला 8 लिंक्स दिसतील. त्यापैकी कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्यानंतर क्लिक करा. इथे एक स्टुडंट सेक्शनमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन आहे, तर आपण लॉग इन बटनावर क्लिक करून पुढे जाणार आहोत. कारण आजपर्यंत ज्या स्टुडंटचे अकाउंट्स ऑलरेडी आहेत परीक्षा फॉर्म भरण्यासाठी, तर त्यांना लॉग इन बटनावरच क्लिक करावं लागणार आहे. बघा, त्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील. एक आहे लॉग इन बाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. तर तुम्हाला जो ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. जसं मी या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट केला. या ठिकाणी पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे, आणि समोर दिसत असलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन बटन दिसेल. लॉग इन बटनावर क्लिक करा. बघा, लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलममध्ये आपल्याला इथे अपडेट प्रोफाईल या नावाचा ऑप्शन दिसणार आहे. तर या अपडेट प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येईल, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अपार आय डी. सो या ठिकाणी तुम्हाला तुमचा अपार आय डी 12 डिजिटचा काय करायचा आहे तो अपडेट करायचा आहे. म्हणजे जो काही आहे या ठिकाणी कॉपी पेस्ट करून तुम्हाला आय डी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो देखील काय करायचा आहे, अपडेट करायचा आहे 300 KB पर्यंत. आणि तुमची सिग्नेचर इथे सुद्धा 50 KBच्या आत अपडेट करायचं आहे. हे अपडेट केल्यानंतर सगळ्यात शेवटी खाली जाऊन तुम्हाला इथे सबमिट म्हणून एक टॅब दिसेल. या सबमिट बटनावर क्लिक करा. बघा मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला मेसेज येईल, सक्सेसफुल पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली, युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कंप्लीटेड, ना यू कॅन फिल एक्झाम फॉर्म. त्यानंतर इथे ओके बटन दिसेल. या ओके बटनावर काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये जो काही एक्झाम फॉर्म ही टॅब दिसत आहे ती आता रेड कलरमध्ये दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही लगेच काय करू शकता, या एक्झाम फॉर्मवर क्लिक करू शकता आणि पुन्हा प्रोसीड बटनावर क्लिक करा. आणि इथे जे काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहे की फर्स्ट इयर अदर दॅन फर्स्ट इयर, त्या बटनावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, तुमचा फॉर्म भरू शकता. या पद्धतीने तुमचा अपार आय डीचा जो काही इश्यू आहे तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. कृपया आपण डिजिलॉकरमधून अपार आय डी काढा आणि हा अपार आय डी आपल्या एक्झाम फॉर्ममध्ये फिल करा. तर मित्रांनो, अपार आय डी कसा करायचा या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली हाऊ टू जनरेट अपार आय डी असे कमेंट करा. अशा 1000 कमेंट आल्यानंतर मी नक्की यावरही व्हिडिओ बनवेल. तुम्हाला अजून काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त टिप्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद. थँक्यू.